ग्रंथाचे पारायण केल्यावर कमीत कमी 11 सत्पुरुषांना जेव घालावे अथवा त्याच्या खर्चा एवढी रक्कम दत्तक्षेत्रामध्ये दान करावी. सत्पुरुषांना भोजन दिल्याने साधकाला आयुष्य लाभते. त्याला अजून थोड्या काळापर्यंत पुरणारे अन्नधान्य अव्यक्त रूपात उद्भवते. एवढेच नाही तर सत्पुरुष संतुष्ट झाल्यावर शांती, पुष्टी, तुष्टी, ऐश्वर्य इत्यादीच्या संबंधातील भोग, योगाच्या स्पंदनाचा अव्यक्तपणे उद्भव होतो. कालांतराने अव्यक्त अवस्थेतील बीजे व्यक्त स्थितीमध्ये अंकुरित होऊन महावृक्षामध्ये विराजित होतात. वनवासात असताना द्रौपदीकडून अन्नाचा एक कण स्वीकारून श्रीकृष्ण परमात्म्याने दुर्वास महर्षी आणि त्यांच्या 10,000 शिष्यांना पोटभर जेवण दिले. श्रीगुरूंना श्रद्धाभावाने समर्पित होऊन समस्त अव्यक्तातील बीजरूपात असणारे, कालांतराने व्यक्त स्थितीत साधकाला हवे असलेले समस्त भोगभाग्य प्रसाद रूपाने प्राप्त होतात. सांदीपनी ऋषीच्या आश्रमात विद्याग्रहण करण्यासाठी राहिले असताना श्रीकृष्ण आणि सुदामा एकदा दर्भ तोडून आणण्यासाठी वनात गेले. श्रीकृष्ण थकल्यामुळे सुदामाच्या मांडीवर डोके ठेवून ते थोडा वेळ निद्रिस्त झाले. सुदामाला भूक लागली होती. गुरुमातेने दोघांसाठी थोडे पोहे दिले होते. ते तो श्रीकृष्णास न सांगता एकटाच खाऊ लागला. झोपेचे सोंग घेतलेले झोपेतून उठल्याप्रमाणे आणून श्रीकृष्ण म्हणाले, सुदामा भूक लागली आहे. घरून येताना गुरुमाऊलीने मुलांना भूक लागेल म्हणून कान्ही तरी खायला दिले का? सुदामाने नाही म्हटले. श्रीकृष्ण सुदामाला म्हणाले, तू कान्ही तरी खात असल्यासारखे वाटले मला. सुदामा म्हणाला, मी विष्णू सहस्त्रनाम म्हणतो आहे. श्रीकृष्ण म्हणाले, ओहो, असे काय? मला एक स्वप्न पडले की आपण दोघांसाठी गुरुमाऊलीने पोहे दिले, ते तू मला न देता एकटाच खात आहेस. एवढ्यात सुदामा म्हणाला, श्रीकृष्ण, थकला आहेस ना? त्यातून दुपारची वेळ या वेळी पडलेल्या स्वप्नाचे कान्ही फळ नसते असे शास्त्र सांगते. श्रीकृष्ण स्मित हास्य करून गप्प राहिले. कालांतराने सुदामा गरीब होऊन अत्यंत भाग्यहीन झाला. त्याने आपले कष्ट नाहीसे करण्यासाठी कितीतरी वेळा विष्णू सहस्त्रनामाचे पठण केले, परंतु कान्ही विशेष फायदा झाला नाही. शेवटी श्रीकृष्णाचा अनुग्रह झाला. त्याने सुदामाने आणलेले पोहे खाल्ले आणि त्याला विशेष अशा राज्यवैभवाचा प्रसाद दिला. श्रीकृष्णाने सुदामाच्या मांडीवर डोके ठेवून थोडा वेळ विश्रांती घेतली होती. त्याची परतफेड म्हणूनच सुदामाला आपल्या मांडीवर झोपवून त्याच्या पायातील काटे काढून त्याचे पाय दाबून दिले. कर्मसूत्र किती गूढतेने कार्य करते हे प्रभूंनी याद्वारे सूचित केले.